पण मी असं ऐकलंय की बालगंधर्वला बायकांसाठी महिला स्पेशल तुम्ही शो लावला होता आणि तो हाऊसफुल गेला होता. महिलांचा शो नेहमीच जातो आणि अजून सुद्धा जातो. बर. कारभारी दमानाला सर्व महिला स्टेजवरती येऊन माझ्या अंगावरती असे पैसे ओवाळून माझ्या हातात देतात. पण महिलांचे पैसे मी घेते कारण ते खूप मानाचे आणि त्यांनी मनापासून आनंदाने दिलेले पैसे मी ते घेते. हो, पण असं कधी होत नाही की म्हणजे म्हणतात की लोक पुरुष वेडे होतात त्यामुळे एखाद्या बायका येऊन आलो काय ग बाई तो आम्हालाच एवढं केलं तर आमच्या पुरुषाचं काय होत असेल असं अशा शिव्या बिया नाही तसं नाही. काय काय बायका आहेत ना सगळ्या म्हणजे थिएटर मध्ये सगळ्या बायकांना अलाउड नाही. मग मला त्यांच्याकडे बाहेर जावं लागतं म्हणजे बाहेरच्या हॉलमध्ये स्टेजवरती. मग स्टेजवरती सगळ्या बायका येतात. मग कोण मुका घेती तर कोण इकडून वरती तर कोण हात ओढती तर कोण काय करती. मग मला इतकं म्हणजे पण त्या आज त्यांची मुलं बाळ सगळं घरदार सोडून 3 तास आपल्या कार्यक्रमासाठी येतात तर मला तेवढा रिस्पॉन्स त्यांना द्यावा लागतो. क्या बात आहे. विजयजी, तुम्ही जितके कॉमेडी जितकी अप्रतिम रंगवू शकता तितकेच सुंदर सिरियस मूड प्रकट करू शकता. तर तसे रोल तुमच्या वाट्याला आले नाहीत हे कुठे? नाही, याचं सांगू का, आपल्याकडे कसं मिळतं ना की एकदा एक शिक्का लावला एखाद्या कलावंतावरती की तो शिक्का कोणी पुसून काढायचे कष्ट पण घेत नाही. पण आत्ताच 2 वर्षापूर्वी मी आंतरराष्ट्रीय एक इंग्रजी चित्रपट केला आणि जवळपास निवड चाचणीसाठी 200 कलावंत आले आणि त्याच्यातून जेव्हा माझी निवड झाली त्या दिग्दर्शकांनी मला सांगितलं की विजय तुमचं जे काय सगळं पाहिलं तर मला तुमचे डोळे खूप बोलके वाटले. तर नाउ यू आर गोइंग टू डू अ बॅड मॅन इन माय फिल्म. व्हॉट यू मीन बॅड मॅन? अ गँगस्टर. मग जर मी म्हणतो की जर परदेशी की ज्यांची संस्कृती ज्यांचा धर्म ज्यांचा वंश वेगळा आहे अशा लोकांना जर मी एक ज्याला म्हणतो खलनायक करू शकतो असं जर वाटतं. आज गेली 30 वर्षाचा माझा प्रवास पाहताना जर निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना जर माझ्यातले वेगळ्या पैलू किंवा मी आविष्कार करू शकतो हे जर करत नसतील किंवा हे जाणवत नसेल तर म्हणतो हे दुःख त्यांचं असेल की हे दुःख प्रेक्षकांचं असेल. तुमचं असं म्हणणं आहे का की इकडच्या मराठी किंवा आपल्या हिंदीतल्या लोकांना तुमच्या टॅलेंटची कदरच नाही असा तुमचा आरोप आहे का? मग आरोप करण्याशिवाय मी म्हणे की त्यांनी जो एक जरा एक वेगळा त्यांच्या डोळ्याला जो मोतीलिंबू झालेला आहे ना तो मोतीलिंबू कोणीतरी साफ करायला पाहिजे. मग ठीक आहे. बऱ्याच लोक म्हणजे या रावजी म्हणायला सांगितली की मुली गाताना गाणं बिणं सगळं एकदम सुंदर असतं सुरेल असतं सगळं आणि उगाच भावाभिनय करायला या रावजी तुम्ही काय काय करतात पण ते जमत नाही. तर मी त्याला सांगायचो की तो आतून येणारा अभिनय असावा आणि आतून येणारा परफॉर्मन्स असावा आणि त्याच्यामधलं महाराष्ट्रातलं एकमेव परफॉर्मन्स म्हणल्यानंतर नाव आजच्या तारखेचं म्हणजे सुरेखा पुणेकर. तर तुम्ही ज्यावेळेला परफॉर्म करता त्यावेळेला मी असं हे गाणं म्हणायला उभे राहिले आणि समोर शब्दच नव्हते विसरूनच गेले ढोलकीच बंद पडली माईकच बंद पडला असा एखादा एक्सपिरियन्स? तुम्हाला मी माझा एक किस्सा सांगते. एक वेडा कॉन्ट्रॅक्टर होता त्याला फक्त पैशाची हौस होती. आता एवढं काय त्यावेळेस आमच्या तमाशाच्या फडाचं नाव नव्हतं पण त्यांनी जाहिरात अशी केली की ह्या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेता मराठी चित्रपट अभिनेता अशोक सराफ येणार आहे. पण कार्यक्रम हाऊसफुल झाला. हाऊसफुल झाल्यानंतर अर्धा कार्यक्रम झाला आमचा रंगबाजी झाली अजून काय अशोक सराफ येतच नाही. खूप पब्लिक चिडलं कोण चपला मारतय कोण काय मारतय कोण काय मारतय आणि आम्ही कलाकार सगळं कोण संडासात धरते कोण कुठं धरते कोण कुठं धरते. तर अक्षरशः तुम्हाला खोटं नाही सांगत माझ्या तोंडावरती सरस्वती आहे. मी पेटीवाल्याला सांगितलं मी माझ्या वडिलांना मी म्हटले तुम्ही थांबा जरा तुम्ही गप्प बसा तुम्ही घाबरू नका कोणी अजिबात घाबरू नका. मी गेले स्टेजवरती पांढरी साडी घालून आणि अभंग उचलला मी. बर. स्वरावरती अभंग ढोलकीवाला पण बसना स्वरावरती अभंग म्हणायला सुरुवात केली आणि पब्लिक सगळं शांत बसलं. खरंच मी खोटं नाही सांगत की सरस्वतीची शपथ घेऊन सांगते या सरस्वतीने मला खूप साथ दिली. तो अभंग देवा पुढे माणूस पाला पाचोळा. 2 ओळी फक्त. अरे अरे मानसा तू येडा का खुळार अरे अरे मानसा तू येडा का खुळार देवा पुढ माणूस
पाला पाचुळार देवा पुढ माणूस पाला पाचुळार. मग ह्या गाण्याला मी सुरुवात केली त्यावेळेस लोकांना काय झालं काय माहिती, ह्या कलेची जादू की आमचं नशीब त्यावेळेस चांगलं होतं. नाही असे अनुभव आपल्याला खूप येतात. म्हणजे जरी तुम्ही असं समजू नका की तुमचा त्यावेळेला तमाशाचा फळ होता म्हणून असं. अजून अवधूत गुप्ते संगीत रजनी असली तरी देखील पैसे घेऊन पळाल्यांची संख्या भरपूर आहे. आम्हालाही ते भरपूर फेस करायला लागतं आपल्याला. नाही पण माझी पद्धत वेगळी आहे आता. काय मी पैसे घेतल्याशिवाय कार्यक्रमच सुरू करत नाही. एकदम बेस्ट. पण एकदा त्या लेवलला पोहोचल्यानंतर तुम्हाला कोण आता हात लावणार. आणि तुमचं तर काय, तुम्ही तर सगळे संत्री मंत्री सगळे तुम्हाला एकदम असे एका फोन कॉलवर आहेत ना. तुम्हाला काय टेन्शन आहे? नाही पण मी फोन नाही करत कुणाला. काय सांगता? नाही अजिबात नाही. मी मदत घेतच नाही. पण कुठल्याही मंत्र्यांनी सांगावा की सुरेखा पुणेकरने आमच्याकडून ही मदत घेतली. यशवंतराव चव्हाणला ज्यावेळेला म्हणजे अधिवेशन असतं त्यावेळेला लगेच त्याला चिकटून अलीकडे पलीकडे लावणी महोत्सव लावून तुमचा कार्यक्रम ठेवला जायचो आणि समोर सगळं मंत्रिमंडळ बसलेलं असतं आणि मग तुम्ही डायरेक्ट असं बाण करून मग तुम्ही म्हणता की बाण लागला का वगैरे. हे काय आहे नक्की? म्हणजे ते पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा आहे ना, त्या गाण्यामध्ये ती ऍक्शन बसवली होती मी. इकडचा प्रेक्षक, इकडचा प्रेक्षक, समोरचा प्रेक्षक, वरचा प्रेक्षक. बाण मी बाल्कनी सुद्धा मारत होते. शाबास. आणि आला का विचारायचे, बाल्कनीतनं लोक विचारायचे हो आला आला. पण इकडच्या लोकांकडे जर बघितलं ना आणि इकडच्या बी लोकांकडे बघितलं ना, इकडच्या लोकांकडे बघितलं ना, सगळ्यांना वाटायचं, इकडच्या लोकांना वाटणार खरंच आपल्याकडेच बघते, इकडच्याला पण वाटलं आपल्यावरच लाईन मारते. इकडच्याला पण वाटतं की खरंच बघणार मी सगळीकडं, पण त्याला एकट्याला कुणाला तरी वाटणार की आपल्याकडे बघत होती. करूनच दाखवा ना, करूनच दाखवा. पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा देठकी हिरवा, पिकल्या पानाचा देठकी हिरवा, पिकल्या पानाचा देठकी हिरवा. थोडी झोकून थोडी वाकते, थोडी झोकून थोडी वाकते, पडला पदर लाज झाकते हो, पडला पदर लाज झाकते. मार दो. निम धारून बाण फेकते हो, निम धारून बाण फेकते, तुमची नमाजी हौस इश्काची हो, तुमची नमाजी हौस इश्काची. हळूहळू पूर्वा काय नको, काही परत नाही घ्यायचं. बाण काढायचा का? काही नाही. एक मिनिट. तुम्ही हे गाणं असं सादर करून आमचा जो काय बँड वाजवलाय, आमचा बँड आता वाजतोय म्हणजे आता आमचं एक गाणं सादर होईल. तोपर्यंत आपल्यासाठी मी कॉफी घेऊन येतो. प्लीज एन्जॉय द सॉन्ग. राम राम पाहुणा पाहुणा पाहुणा, राम राम पाहुणा, जेवल्याशिवाय जायचं नाही, भरल्या घरात रडायचं नाही, उमऱ्यावर शिंगायचं नाही. म्हणत्यात महाराष्ट्रात, आमच्या महाराष्ट्रात, महाराष्ट्रात, हो महाराष्ट्रात.
बरं विजयजी, विच्छा माझी सारखी नाटकं आता का नाही बनत? हा येत का नाही हा प्रश्न आहे, पण आता खऱ्या अर्थानं मी जवळपास गेली आता पुढच्या वर्षी मला 25 वर्ष होतील विच्छा करतोय त्याला. कारण त्या विच्छेची मोहिनी इतकी माझ्यावरती आहे की जसं एक वचनी राम होता तसं मी विच्छाच्या बाबतीत आहे. तर ह्या मधल्या काळात बरीच लोकनाट्यमेळी आली, पण मी म्हटलं की नाही, तेव्हा माझी बायको सुद्धा विच्छाला सवत म्हणते ती, आणि ती तिची लाडकी सवत आहे. म्हणजे आत्ताच आम्ही जेव्हा फिलाडेल्फियाला जायचं होतं तेव्हा मला चंद्रकांत कुलकर्णी सांगितलं की आपल्याला विच्छामधला प्रवेश करायचा आहे. तर त्याला एकच विचारलं, पान क्रमांक सांग आणि मी संवाद बोलायला सुरुवात करतो. त्यांनी कुठला पान क्रमांक सांगितला? त्यांनी सांगितलं की पान क्रमांक 28. म्हटलं चला, म्हणजे मी पण सांगतो पान क्रमांक 28. म्हणलं महाराज हा वळतात तो मुजरा असो महाराज. ते म्हणतात प्रधान हवालदार हे दरबार आहे काय धर्मशाळा? म्हणलं धर्मशाळा. म्हणलं इथं येण्याचा टाइम फिक्स असतो पण म्हणलं जाण्याचा टाइम कधीच फिक्स नसतो. म्हणलं तर म्हणलं मग करता काय तुम्ही? म्हणलं करता काय? मी सगळंच करतो. राज्यातलं पीक पाणी कसं आहे? म्हटलं महाराज हल्ली प्रत्येक मॅच वेळेला पाऊस पडतो तेव्हा त्या स्टेडियमवरती शेती करावी की काय असा कृषी मंत्र्यांचा विचार चालू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमच्या नाटकात तरी कृषी मंत्री फक्त आणि फक्त पिकं उगवायचा विचार करत असतील तरी बात नाही, पण फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. सुरेखाताई, अमेरिकन व्हिसाच्या वेळेला खूप प्रॉब्लेम आला होता असं मला वाटतं. तो इंग्लिश बोलण्यामुळे होता का काय झालं होतं नक्की? अहो तो विषय इतका म्हणजे अवघड पण आहे आणि सोपा पण आहे. बर, हो तुम्हाला सांगते ऐका. बोला बोला हो. काय झालं होतं माहितीये का? मला आहे ना मेकअप जर नाही केला, नऊवारी साडी जर मी नाही घातली तर मला कुणीही सुरेखा पुणेकर म्हणत नाही. इतर वेळेला मी नटत नाही अजिबात आणि मला ते आवडतही नाही, मी साधी राहते. तर अमेरिकेला जायच्या वेळेला कॉन्सुलेट मध्ये आम्ही गेलो आणि सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित हे केलं त्यांनी. मी तिथे गेले तर म्हणे सुरेखा पुणेकरांना बोलवा. तर मी तिथे गेले तर म्हणे ह्या सुरेखा पुणेकर नाहीच आहेत. तुम्ही म्हणलं तुम्ही असं कसं म्हणता हो? ते म्हणे नाही हो, तुम्ही काय स्वतःला त्या कुठं तुम्ही कुठं. तो हिंदीतूनच बोलत होता. तुम आगे मत आओ, तुम आप नहीं है सुरेखा. Oh yeah, ma'am. Okay, I'm talking to you. All right. Welcome, Surekha Puneकर. नहीं नहीं आप नहीं है, आप चले You जाओ. don't look like one. All right. हाँ. So. आणि त्यांनी असं मला माघारी पाठवलं. मी सुधीरकडे गेले, म्हणलं सुधीर, ते लोक म्हणतात की सुधीर म्हणजे सुधीर भट? सुधीर भट. त्यांना तुम्ही ए सुधीर असं म्हणता? हो, त्याला गोड सुधीर. कारण सुधीरला सुद्धा खूप आवडतं, मी त्याला सुधीर म्हटलेलं. अय्या कुणाला नाही आवडणार, पण तरी देखील सुधीरला ए सुधीर म्हणता यायला हवं. तुम्हाला एनिवे पुढे. मग ते म्हटले की मग गेला मला सुधीर पटकन घेऊन, चल चल आपण जाऊया तिकडे. म्हणलं हो चल. मग गेल्यानंतर म्हणे अहो तुम्ही काय असं बोलता, हे फोटो बघा. नाही नाही हो, ह्या कशा दिसतात ह्या कशा दिसतात, फोटो मध्ये खरंच मी चांगली दिसते आणि अशी विदाऊट मेकअपची चांगली नव्हती वाटत. तर ते म्हटले मग तुम्ही गाणं म्हणून दाखवा. अरे बापरे. मग कॉन्सुलेट मध्ये मी या रावजी बसा भाऊजी त्या साहेबा पुढे गाणं म्हटले मी. अमेरिकेला गेल्यानंतर मग परफॉर्मन्स कसे झाले मग तिकडचे? परफॉर्मन्स खूप चांगले झाले आणि तो जो कार्यक्रम होता तो माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा कार्यक्रम होता. बरं, मग त्यांच्यासाठी काय इंग्लिश लावणी वगैरे, इंग्लिश गाणं बिणं काय? नाही, मी लावणी तिकडे नव्हती इंग्लिश मधनं गायली. तिकडच्या लोकांना मराठी ऐकायचं होतं, म्हणजे पारंपरिक लावणी काय आहे तिथं मराठीच लावण्या गायल्या. Go baby, go there.